असलो, तिसऱ्या अध्यायातली सुरुवात इतर साधनं करणं म्हणजे आदबणं. आता बघा बरं, आता आपण 7 ते 9 कीर्तन ठेवणे म्हणजे जेवण आहे का नाही? आता जेवण आहे म्हणल्यानंतर महाराजांच्या पाया पडायला लोक येतील का पंक्ती पहिल्या धरतील? पंक्तीत पहिल्या धरतील. का बरं आपण एवढे लोक आलोय? जेवण आहे म्हणून. जेवण मिळत नाही असं नाही, पण एक काम राहतं, यज्ञात काहीतरी लाकडं टाकायची तर टाकू डाळ भात, बस, ठीक आहे नाही? मग जेवण आयतं जेवण आहे ना, पंक्ती धरणार. आणि इथं जर बाया म्हणल्या, ताईसाहेब म्हणले सगळे आम्ही जाऊन घरी स्वयंपाक करून खाऊ, 12 वाजतील का नाही? तसं सांगतात. एक तयार स्वयंपाक आहे म्हणजे नाम, आणि एक म्हणाला हट्टाने मी करून खाईल. मग जा जा कर, तुला रग आहे ना, ती रग जिरवायची ना, मग जास तू कर. दुसरं उदाहरण सांगितलं, एक जेवणाचं सांगितलं ना, अजून एक उदाहरण सांगितलंय. कोण मदत करते महाराजांना? विठाला वाहिन्या नद्या आहेत आणि पश्चिम वाहिन्या नद्या. पश्चिम वाहिन्या नद्या लगेच जाऊन मिळतात, पूर्व वाहिन्या नद्यांना फिरावं लागतं. असं फिरून फिरून मग ठेसळ ठेसळ आपण मी मुक्त होणार. एक क्रममुक्ती आहे आणि एक साध्युक्त मुक्ती आहे, ताबडतोब मुक्ती. मुख्य नाम आणि एक आदगुण देव म्हणतो, जाऊ दे एकदा चान्स देऊ. पण याच देही याच डोळा, त्याला विहंगम मार्ग म्हणतात. ज्ञानेश्वरी मध्ये पोपटाचं उदाहरण दाखवले. आंबा जाऊन खातो आणि माणसाला खोडातून चढावं लागतं, खाली वळली नरू केवी पावी तिथपर्यंत जाईल. म्हणजे माणसापेक्षा पोपट श्रेष्ठ आहे असं सांगायचं काय त्यांना? साधन सांगायचंय. पोपटाने बरागी मारली लगेच फळाला खाते, आणि आपल्याला खोडातून बुडातून खोडातून मग फांद्या आणि आणि फळ खायला गेलं तर कदाचित खाली. एक विहंगम मार्ग आहे आणि एक पिपिलिका मार्ग आहे. सगळे लोक पिपिलिका मार्गाचं मार्गदर्शन करतात. ज्ञानेश्वरांचं कोण ऐकत नाही, आणि म्हणून म्हणावं लागलं वाजत असे बोंब, कुत्रे भुकतात का इथं? कुत्र्याच्या भुकण्याची सुद्धा लोक दखल घेतात. महाराजांच्या बोलण्याची दखल नको का? ते रिकामटेकडे आहेत काय? आणि ते काय पोटावारी आहेत काय? आणि पोटावारीच आपल्याला भेटलं तर आपलं कधीच होणार नाही. स्वतःचा आदब नाही, स्वतःचे पैसे खर्च करून परमार्थ करणारी महाराष्ट्रात मंडळी आहेत. आता टाकसाळ आहे, टाकसाळ. त्यांची भेट व्हायला आपली पुण्याई पाहिजे. आपली आई जर मामाच्या इकडे डिलिव्हरी झाली असेल तर 5वीच्या दिवशी मामीने सारखं तेल टाकलं पाहिजे त्या समेत, कारण सटवी येणार आहे. माझ्या भाच्याच्या कपाळावर लिहायला काय संत दर्शनाचा योग आहे, माझ्या भाच्याच्या आयुष्यात ते लिहिलं पाहिजे. इतर साधनं चालणार नाही. ते बाई माणसाचं उदाहरण सांगितलं, मग पुरुषाचं सांगितलं. बाई माणसाने म्हणले मग आमचं चालेल का? अरे प्रत्येकाला गुरु करावा लागतात. जोपर्यंत लग्न केलं नाही तोपर्यंत मुलबाळ होत नाही. निपुत्रिकाला मोक्ष नाही. आणि निपुत्रिक म्हणजे व्यवहारात पोरं होत नाही त्याला नाही. बोधरूपी पुत्र निर्माण झाला पाहिजे तर त्याला मोक्ष आहे, एरवी नाही. अभंगाचं